या आताच या ना. काय करू तुमच्यासाठी? शिरा की पोहे? अरे आज फक्त जावयाचाच पाहुणचार होणार वाटतं. झेंडू बघितलंस, आपण आलोय तर आपल्याला कोणी विचारत सुद्धा नाहीये. प्रमिले तू पण आहेस नाही का? रुपाली अगं तिच्यासाठी स्टूल आण ना. मी काहीतरी गोड धोडकार या पम्मीसाठी, नाहीतरी विष पिऊन तोंड कडू झालं असेल ना तिचं. चला बस. प्रमिले तुला शिरा करू का? नो 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 नो. शिऱ्यामध्ये किती फॅट्स असतात. मी ना डाएटवर आहे. बरं तुझं राहू दे. शुभंकर तू सांग, तू काय खाणार? आई मला काही नको. मग सगळ्यांसाठी चहा टाकते. नाही आई चहा सुद्धा नको. शुभंकर अरे असं लाजतोस काय? आता हे घर तुझं पण आहे. पहिल्यांदाच तू जावई म्हणून घरी आलायस. चहा तर घेतलाच पाहिजे ना. आई अगं नको, आम्ही नंतर येऊ ना चहा पाण्यासाठी. असं कसं? अगं घाई आहे तिला. अशी कसली घाई आहे? आई एक काम आहे आणि ते फक्त तुम्हीच करू शकता. हा हुंडा मागायला आलाय की काय? कसलं काम? अगं ते बुटीकवाला मॅडम नाही का, त्यांनी ऑर्डर दिलीये, घरूनच पूर्ण करायची. त्यासाठी ना मशीन घ्यायची. तू सांगू शकते ना नीट कुठली मशीन घ्यायची ते? त्यासाठीच आम्ही तुझ्याकडे आलोय. अगं मग त्याच्यासाठी नवीन मशीन कशाला घ्यायची? ही ही आहे ना, ही घेऊन जा. नाही नाही अगं आई, आई अगं हिच्यामुळे तू आयुष्यभर संसार केलास. मग मीला असं कसं घेऊन जाऊ? आमच्या दोघींसोबत तुला हिची सुद्धा साथ मिळाली ना. मग मी हिला तुझ्यापासून असं नाही तोडू शकत. अगं पण मशीन विकताय कुठं? ती तुझ्याकडेच राहील ना. आई अगं हिच्यामुळे हे घर उभं राहिलंय, म्हणून ही मशीन ह्या घरातच राहिली पाहिजे. अगं पण अगं आई आमच्याकडे पैसे पण आहे, तू फक्त सांग कुठली मशीन घेऊ. रुपाले अगं बाबू एवढे पैसे? हे पैसे मला पाहिजेत. काय ग आशू, तुझ्याकडे नवीन मशीन घ्यायला पैसे? आणि मी कधीपासून इथे माहेरी पडू नये तर तुला गाडीसाठी नाही पैसे जमवता आले? रुपाले अगं गाडीचा विषय नको आता. का नको? पहिले गाडी, मशीनचं काय ना ते नंतर बघा. असं काय करतेस? अगं पाहुणे येते, त्यांचा तरी विचार कर. नाही,
मी आहे ना आता कोणाचाच विचार करणार नाहीये. प्रत्येक जण स्वतःचा विचार करतो, आता मी पण फक्त माझाच विचार करणार आहे. रुपाले, दे ते पैसे. त्या पैशावर तुझा काही अधिकार नाहीये. अधिकार कसा नाही? आशू म्हणली होती ना की ती गाडीसाठी पैसे जमवेल म्हणून. मग अगं पण ते पैसे तिला आता मशीन घेण्यासाठी पाहिजेत. तिला गरज आहे मशीनची. मग मला गरज नाहीये का गाडीची? तिला जर का मशीन नाही मिळाली तरी पण ती तिच्या सासरीच राहणार आहे. पण मी जोपर्यंत गाडी घेत नाही तोपर्यंत मला माझ्या सासरी नाही जाता येणार आहे. आई, गाडीचं बघू का आपण नंतर. दे पैसे मुकट्यानं. अगं पण आई, मी काय म्हणतोय ते पैसे राहू द्या. नाही शुभंकर, ते पैसे तुमचे आहेत. आई, राहू दे ते पैसे तायडेकडे. असं कसं? अगं तुला मशीन घ्यायची आहे ना? मशीन नाही घेतली तर ऑर्डर कशी पूर्ण होणार? ए पम्मी, तू आमच्या घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस हा. रुपाले, अगं गप बस ना. काय चुकीचं बोलतेय ग प्रमिला? मशीन शिवाय आशूचं काम अडूनच राहणार आहे ना. आई, अगं घेऊ दे ते पैसे तायडील. अगं पण मशीन. अगं होईल काहीतरी व्यवस्था. तू काळजी नको करू, येईल मशीन. नाही आशू, तू रुपालीचं काही ऐकू नको. आई, आम्ही मशीन घेऊ. अगं ते म्हणतायत ना, मग घेतील ना ते दुसरी मशीन. आणि हे बघ, आता आशू काही एकटी नाही, तिच्या सोबत शुभंकर आहे. तो पण चांगला प्रोफेसर आहे, कमावतो ना, मग देईल तो पैसे. कोणी येणार आहे का? नाही आलेत ना अजून. काय? अहो आई, अश्विनी आणि शुभंकर खूप वेळ झाला बाहेर गेले. कुठे गेलेत काय माहित, काही कळतच नाहीये. तुला काय करायचं? नाही, मला काही नाही करायचं, पण त्या पम्मीच्या नादाला लागून ती दोघं काय करतील ना आई, काही सांगताच येत नाही. आता त्या पम्मीच्या सांगण्यावरनच अश्विनी शिवणकाम सुरू करतीये. नाही म्हणजे करायचं तर करू देत, पण इथे आपल्या घरी. मी समजू शकते आई, शुभंकर होता म्हणून तुम्ही तंबू बांधायला नकार दिला नाही, पण त्या आशूची टेलरिंग नगरकर घालायला शोभणार नाही. आई, तुम्ही मनात आणलं ना तर हे थांबवू शकता. तिने शिवणकाम सुरू केलं का? ती कसली शिवणकाम सुरू करतेय? मशीन कुठे आहे अजून? आई, अश्विनी आणि शुभंकर मशीन आणायला तर गेले नसतील ना? आई, मला खात्री आहे ती अश्विनी शुभंकरला मशीन आणायलाच घेऊन गेली असणार आहे. देवा, प्रोफेसर शुभंकर नगरकर मशीन आणायला. आणि आई, शुभंकरने जर डोक्यावरून मशीन आणली तर कसं दिसेल आई ते? तुला सांगून गेलेत का? नाही. बोगीच तर्क लावत बसू नकोस. जा तुझ्या कामाला. मी करते काम, पण आई तुम्ही अशा गाफील राहू नका. ती पम्मी कशी आहे माहितीये ना तुम्हाला? तंबू ठोकलाय तिने, पण ह्या घराचा पाया कधी हलवेल ना काही सांगता येत नाही. मी आलेच आई.
तिला काय करायचं ते करू दे. मी असा एक वार करीन ना की शुभंकर परत या घरात येईल आणि ती पम्मी या घराच्या आवारातही दिसणार नाही. पम्मी दी, काय भारी ऍक्टिंग केली तुम्ही. एका क्षणी मला असं वाटलं की आता माझं काय होणार. एवढी भारी ऍक्टिंग केली. थँक्यू झेंडू. वेलकम पम्मी दी. पण पम्मी दी, मला असं वाटतं की डायलॉग असल्यावरच तुमचा प्रॉब्लेम होतो. झेंडू, सॉरी पम्मी दी. पण पम्मी दी, आज केवढं पुण्य मिळालं तुम्हाला आईची आणि मुलीची भेट घालून. आशूच्या आईचा प्रश्न सुटला. तिने दोघांनाही स्वीकारलं. आता वेळ आहे शुभूच्या मम्मीची. मला नाही वाटत त्या स्वीकारतील त्यांना. अश्विनी शिवणकाम सुरू करते म्हटल्यावर तर त्यांचा पारा चढला असणार. तिचा पारा किती चढला असला ना तरी आज नगरकरांच्या दारात मशीन उभी राहणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण मशीन येणार कधी. आता अश्विनी आणि शुभंकरला पैशांची व्यवस्था करायला वेळ लागणार. होणार होणार होणार, सगळं होणार. मी आहे ना. नाही त्या शुभूच्या मम्मीला हादरवून सोडलं ना तर नाव लावणार नाही. पम्मी, PUMMMY, पम्मी. आज काहीही करा पम्मी दी तुम्ही. आजचा दिवस तुमचा आहे. फोटोग्राफर. थँक्यू. अहो कसला विचार करताय. फोटोग्राफर, काय मला काय वाटतं, घराचं सगळं नीट होईपर्यंत शिवणकाम बाजूला ठेवलं तर. म्हणजे ते इकडे पण काम खूप असतं ना, त्यामुळे. पैशामुळे म्हणताय ना तुम्ही. नाही, असं नाहीये. फोटोग्राफर, माझ्यामुळे आधीच तुमचा खूप खर्च झालाय आणि त्यात तायडीने तुमचे पैसे काढून घेतले. पण मी ते पैसे तुम्हाला परत देईन ना. हो का. अहो छान आयडिया. आपण असंच करत जाऊ. म्हणजे आता आपण किराणा सामान भरू ना, तेव्हा निम्मा खर्च तुम्ही द्या आणि निम्मा मी देत जाईन. किराणावरून आठवलं, आपण काही साहित्य भरलं होतं त्याचा मी हिशोब करतो आणि तो निम्मा निम्मा वाटून घेऊ. कल्पना खूपच छान आहे. आवडली मला. नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं. हा हो अश्विनी, मग कसं. अहो आपलं लग्न झालंय ना. मग यात तुझं माझं काय. तसं नाहीये फोटोग्राफर. तुम्ही मला पैसे दिले ठीक आहे, पण ते तुमचे पैसे तायडीकडे गेले. तायडीला गाडी घ्यायची आहे, मला मान्य आहे, पण ती गाडी घ्यायची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी मी तुमच्याकडून पैसे नाही घेणार. अश्विनी, अहो तुमची बहीण माझी पण कोणीतरी आहे ना. अहो हे कुटुंब सुद्धा आता माझंच आहे आणि आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या दोघांच्या आहेत. तुम्ही काळजी करू नका. आपण मशीन ही घेऊ. पण पैसे. केला विचारतो, कोणी सेकंड हँड कॅमेरा घेते का बघ. म्हणजे
तुम्ही कॅमेरा विकणार? अश्विनी, तसंही हा कॅमेरा मी सध्या वापरतच नाहीये. नाही नाही फोटोग्राफर, तुमची आवड आहे ही. अहो, आपण पैसे आले की नवीन घेऊ. आणि कसं आहे, जुना जेव्हा कॅमेरा जाईल तेव्हाच मी नवीन घेऊ शकेन ना. नाही फोटोग्राफर, तुम्ही माझी आवड जपण्यासाठी तुमची आवड नाही सोडायची. तुम्हाला माझी शपथ. अहो, पण तुमची मशीन होईल ना काहीतरी, आणि जे होईल ते चांगलंच होईल. असंही फोटोग्राफर, याची सुरुवात आईच्या आशीर्वादाने झालीय, मग होईलच ना. लाज कशी वाटत नाही का तुला? पोरगी पहिल्यांदा माहेरी आली होती, पैसे साठवले होते, मशीन घेणार होती, पण त्याच्यावर पण तुझा डोळा. काय ग, तू तर म्हणली होतीस ना की लेकीला तर घरात पण घेणार नाही, आणि आता तिचंच गुणगान गातीस. मला मान्य आहे बरं का, ती चुकली, पण तिने ना माफी सुद्धा मागितली. पण तुला ना तुझ्या चुकीची जाणीव सुद्धा होत नाही. काय चुकीचं केलंय ग मी? आशू तर म्हणली होती ना की गाडीसाठी पैसे जमवते म्हणून, आणि आता गेली नवीन मशीन घ्यायला. सारखी नुसती गाडी 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 न गाडी. कधी एकदा ती गाडी येते ना तेच बघणार आहे मी. आणि काय ग, मी गेल्यावर इथं काय एकटी राहणार आहेस का तू? का तू राहणार आहे इथं? राहीन ना. अगं पण गाडी काय? ही दोघं काही नगरकरांच्या घरात राहत नाहीत, घराच्या बाजूला ना झोपडं बांधून राहतात. मी बोलत पण नाही त्यांच्याशी. आशू काही बोलले नाही? कुठल्या तोंडानं बोलणार आहे? तिथं तिचा अजून गृहप्रवेश पण झाला नाहीये, आणि ही निघालीये नवीन मशीन घ्यायला. देवा, आजवर माझ्या आशूने खूप सोसलंय. परिस्थितीमुळे तिचं बालपण हरवून गेलं. तिने मला खूप मदत केली, आधार दिला, कधी कुणाचं वाईट केलं नाही, सगळ्यांच्या हिताचा विचार केला. तू तिची अशी परीक्षा नको बघू. तिच्या पाठीशी उभा राहा. तिला तिच्या हक्काच्या घरात जागा मिळू दे. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. अरे कोणाची वरात आली आता? अरे काय थिल्लरपणा चालू, किती आवाज आहे हा? आई, आपल्याकडे कोणाची लग्नपत्रिका वगैरे आली होती का काही? अरे मंदार, मंदार, आपल्या इथे नाहीये कोणाचं लग्न, पण रस्त्यावरून कोणाच्या तरी वरात चालली असेल. बाबा, अहो रस्त्यावरून जाणाऱ्या ढोल ताशांचा आवाज इतका कसा येईल ना? फोटोग्राफर, हा आवाज कसला आहे? फोटोग्राफर, हा आवाज कुणाची तरी वरात जात असेल. पण एवढा आवाज? काय हे सगळं?
एवढा आवाज? आवाज तर आपल्या इथूनच येतोय. आपल्या इथून का? चला बाहेर जाऊन बघूया. हा